हॅलो स्टुडंट्स, आज आपण आत्ताच्या तासाला इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी ड्यू टू चार्ज्ड वायर, that is cylinder. Wire is in the form of in having shape of cylinder. मागील पिरियडला आपण इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी ड्यू टू चार्ज्ड स्फिअर याचं डिस्कशन पूर्ण केलेलं आहे. ते डिस्कशन पूर्ण करताना चार्ज्ड स्फिअरच्या बाहेरील एखाद्या पॉइंटला इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी किती असेल, त्याच्यानंतर चार्ज स्फिअरवरती किती असेल आणि चार्ज स्फिअरच्या आतमध्ये किती असेल, असे त्याचे टप्पे अभ्यासलेले आहेत. अगदी त्याच पद्धतीनं आपल्याला पुढचं आर्टिकल अभ्यासाचं आहे, ते आहे इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी ड्यू टू चार्ज्ड वायर. चार्ज्ड वायरचा शेप आपण सिलेंडर अजून करणार आहोत. आपण असं म्हणूयात, चार्ज्ड वायर आहे म्हणजे एक सिलेंडर आहे, पण तो इन्फानाइटली लॉंग आहे आणि म्हणून आपण त्याचा काही भाग इथं विचारात घेऊयात. आपण असं म्हणत हा एक चार्ज्ड वायर आहे म्हणजे हा चार्ज्ड सिलेंडर आहे. स्टुडंट्स लक्षात घ्या, सिलेंडर म्हटलं की त्याला दोन प्रकारचे सरफेस असतात, एक कर्ड सरफेस आणि दुसरा क्रॉस सेक्शनल सरफेस एरिया. तर सिलेंडरच्या कर्ड सरफेसवरती चार्जेस आहेत, ते आपण इथं पॉझिटिव्ह साईडने दाखवतोय. These are the charges distributed on the curved surface of the cylinder. हा जो सिलेंडर आहे त्याचा हा ॲक्सिस झाला आणि हे जे अंतर आहे साहजिकच याला रेडियस ऑफ द वायर म्हणजेच रेडियस ऑफ द सिलेंडर असं म्हणूया. ह्या ॲक्सिस पासून काही अंतरावर म्हणजे आर एवढ्या अंतरावर या ठिकाणी इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी किती हे आपल्याला काढायचं. स्टुडंट्स लक्षात येते आपल्याला काय करायचं. इथं एक चार्ज्ड वायर आहे, त्या चार्ज्ड वायर पासून आर एवढ्या अंतरावर इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी किती ते आपल्याला काढायचं आहे. कशाच्या आधारे आपण हे काम करणार आहोत, तर गॉसेस थेरमचा. गॉसेस थेरम आपल्याला अप्लाय करायचं, हे लक्षात असू द्या. मग आपण गॉसेस थेरम कुणाला अप्लाय करू शकतो असा प्रश्न विचारला तर त्याचं उत्तर आहे क्लोज्ड सरफेसला. गॉसेस थेरम इज अप्लाइड टू द क्लोज्ड सरफेस. मग आपण इथं काय करू, आर अंतरावर इथं पी नावाचा पॉइंट आहे असं गृहीत धरू, त्याला सामावून घेणारा एक इमॅजिनरी सिलेंडर काढूया. हा दुसरा इमॅजिनरी सिलेंडर आहे. या सिलेंडरचं रेडियस मात्र आर आहे, ऍक्सिस मात्र दोघांचा सारखा आहे, म्हणजे हे कोएक्झियल सिलेंडर झाला, कोएक्झियल सरफेस झाला. त्यालाच आपण गॉसियन सरफेस असं म्हणणार आहोत. GAUSSIAN, गॉसियन सरफेस. हा जो आहे तो हा गॉसियन सरफेस आहे. मग गॉसियन सिलेंडर आहे, त्याची रेडियस आर आली आणि त्याची ही जी लेंथ आहे, ही जी लेंथ आहे ती जी लेंथ आपण एल असं अजून करूया. चार्ज्ड सिलेंडरची लेंथ तर इन्फानाइट आहे, पण आपण त्याला कव्हर करणारा जो दुसरा सिलेंडर काढला त्याची लेंथ मात्र एल एवढी अजून करूया. आता इथं सगळ्यात महत्वाचं किती चार्ज इथं इफेक्टिव्ह आहे ते ठरवायचं आहे. आपण इथं लॅम्बडा ही टर्म डिफाईन करूया. इयत्ता 11वीच्या अभ्यासक्रमावर रिव्हिजन घेत असताना आपण लॅम्बडा म्हणजे लिनियर चार्ज डेन्सिटी असा अभ्यासलेला आहे. लिनियर चार्ज डेन्सिटी, लिनियर चार्ज
डेन्सिटी. आणि आपल्याला माहिती आहे टोटल चार्ज जर क्यू असेल, क्यू अपॉन एल हा जो रेशो घेतला तर यालाच आपण काय म्हणणार आहोत, लॅम्बडा असं म्हणणार आहोत. आणि म्हणून क्यू बरोबर असं उत्तर काढलं, क्यू बरोबर किती हेच इक्वेशन जर रिअरेंज केलं तर क्यू इज इक्वल टू, आपण इथं डिफाईन करूया लॅम्बडा लिनियर चार्ज डेन्सिटी, आणि लॅम्बडा इज इक्वल टू फॉर्म्युला आहे चार्ज क्यू अपॉन एल, म्हणून क्यू इज इक्वल टू लॅम्बडा इंटू एल. हे पहिल्यांदा लक्षात येते का बघा. चार्ज द स्फिअर आणि सिलेंडर मधला हा बेसिक फरक आहे. क्यू इज द टोटल चार्ज डिस्ट्रीब्युटेड अलॉंग द लेंथ एल असं असेल तर चार्ज पर युनिट लेंथ म्हणजे लॅम्बडा लिनियर चार्ज डेन्सिटी बरोबर लॅम्बडा इज इक्वल टू क्यू अपॉन एल, म्हणजेच क्यू इज इक्वल टू लॅम्बडा एल. लॅम्बडा म्हणजे लिनियर चार्ज डेन्सिटी आहे. आता आपल्याला इथे गॉसेस थेरम अप्लाय करायचं, त्याचे दोन भाग बघायचे. पहिल्यांदा गॉसेस थेरम अप्लाय करू. गॉसेस थेरम आपण कुणाला अप्लाय करू शकतो, गॉसियन सरफेसला. गॉसेस थेरम काय सांगतो, टोटल इलेक्ट्रिक फ्लक्स इज इक्वल टू क्यू अपॉन इप्सिलॉन झिरो. टोटल इलेक्ट्रिक फ्लक्स याचा सिम्बॉल आपण फाय असं म्हणूयात. तर गॉसेस थेरमनुसार इमॅजिनरी सरफेसला म्हणजे गॉसियन सरफेससाठी टोटल इलेक्ट्रिक फ्लक्स फाय इज इक्वल टू फॉर्म्युला आहे क्यू अपॉन इप्सिलॉन झिरो. इप्सिलॉन झिरो म्हणजे परमिटिव्हिटी ऑफ द फ्री स्पेस. इथं असं गृहीत धरलेलं आहे के इज इक्वल टू 1 फॉर एअर ऑर व्हॅक्यूम. इथं एअर मीडियम आहे असं गृहीत धरूयात, म्हणजे के इज इक्वल टू 1 आहे. हे जे इक्वेशन आलंय याच्यामध्येच आपण ही क्यू ची व्हॅल्यू ठेवली तर याचं उत्तर येते लॅम्बडा एल अपॉन इप्सिलॉन झिरो. याला इक्वेशन एक्स असं म्हणूया. याला काय म्हटलं, इक्वेशन एक्स. हे कुणाच्या आधारे काढलं, अकॉर्डिंग टू द गॉसेस थेरम. टोटल इलेक्ट्रिक फ्लक्स इज इक्वल टू टोटल चार्ज डिवाइड बाय इप्सिलॉन झिरो. आणि म्हणून पण टोटल चार्ज इज इक्वल टू आपण लॅम्बडाच्या भाषेत लिहिलं, लॅम्बडा म्हणजे लिनियर चार्ज डेन्सिटी लॅम्बडा एल अपॉन इप्सिलॉन झिरो. एक इक्वेशन मिळालं, पण आपल्याला अजून एक इक्वेशन माहिती आहे फ्लक्स साठीचं, ते म्हणजे फाय बरोबर इंटिग्रेशन ऑफ फॅक्टर ई डॉट फॅक्टर डीएस. इलेक्ट्रिक फ्लक्सच्या डेफिनेशन नुसार हे समजण्यासाठी आपण इथं असं गृहीत धरूयात ह्या पी पॉइंटच्या भोवताली हा छोटासा एरिया आहे, त्या एरियाला म्हणूयात एरिया डीएस. त्याला काय म्हणूयात, एरिया डीएस. ह्या चार्ज सरफेस मुळे पी या पॉइंटला काही ना काही इंटेन्सिटी असेल, ती इंटेन्सिटी सरफेसला परपेंडिक्युलर असणार आहे. ती इंटेन्सिटी सरफेसला परपेंडिक्युलर असणार आहे. म्हणजेच थोडक्यात मी हाच पार्ट इथं मोठ्या स्वरूपात काढतो. हाच सरफेस एरिया डीएस आहे, हा पॉइंट पी आहे, याला हा परपेंडिक्युलर आहे, त्याला म्हणायचं एरिया व्हेक्टर डीएस. आणि इंटेन्सिटी ही त्याच दिशेने आहे, परत इंटेन्सिटी ही त्याच दिशेने आहे. हे झाली इलेक्ट्रिक इंटेन्सिटी. असं सिच्युएशन असेल तर थीटा बरोबर 0 असतात, म्हणजेच कॉस ऑफ थीटा 1 येतो. तो आपल्याला इथं सबस्टिट्यूट करायचा आहे. मी एवढाच भाग इथं मोठा करून सांगायचा प्रयत्न करतोय. लक्षात येते का बघा, पी ह्या पॉइंटच्या भोवतालचा हा छोटासा एरिया, त्या एरियाला म्हटलं एरिया डीएस. एरिया डीएस चा परपेंडिक्युलर त्याला म्हणायचं एरिया व्हेक्टर डीएस. आणि इंटेन्सिटी ही त्याच दिशेने असते, म्हणजे सरफेसचा परपेंडिक्युलर म्हणजे एरिया व्हेक्टर आणि इंटेन्सिटी याच्यातला अँगल आला थीटा. दोघं एकाच दिशेने आहेत म्हणजे थीटा 0, कॉस थीटा 1 असतं. कॉस थीटा इज इक्वल टू 1. हेच आपण आता ह्या इक्वेशन मध्ये सबस्टिट्यूट करूया.
हे झालं इलेक्ट्रिक इंटेन्सिटी, हा झाला एरिया व्हेक्टर ds, दोघंही एकाच दिशेनं, म्हणून थीटा इज इक्वल टू 0, कॉस ऑफ थीटा इज इक्वल टू 1. येते लक्षात? आता हे मी खोडून टाकतो म्हणजे आपल्याला इतर पार्ट लिहिता येईल. इलेक्ट्रिक फ्लक्सच्या डेफिनिशन नुसार फाय इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ वेक्टर E डॉट वेक्टर ds along the closed surface. इंटिग्रेशन along the closed surface. हे इक्वेशन सोडवलं तर याचं उत्तर येते E ds cos theta, म्हणजे फाय इज इक्वल टू इंटिग्रेशन along the closed path E ds cos of theta. पण cos of theta 1 आहे म्हणजे इज इक्वल टू E इंटू इंटिग्रेशन ऑफ ds असे येतं. स्टुडंट, ई पण इंटिग्रेशन चिन्हाच्या बाहेर का काढला, तर आपण पी हा पॉइंट ह्या सरफेस वरती कुठेही घेतला तर हे अंतर सारखं आहे आणि म्हणून इंटेन्सिटी सर्व ठिकाणी कॉन्स्टंट आहे आणि हा चार्ज पॉझिटिव्ह आहे म्हणून ही इंटेन्सिटी रेडियली आउटवर्ड या दिशेनं आहे आणि म्हणून फ्लक्स फाय इज इक्वल टू, याचं उत्तर येत आहे ई इंटू हा जो एरिया ऑफ ds याचं इंटिग्रेशन आहे, याचा अर्थ काय तो आपल्याला समजून घ्यायचा आहे. कर्ड सरफेसचा टोटल एरिया, म्हणजे हा कर्ड सरफेस आहे, हा एरिया आपल्याला काढायचा आहे. तर हा जो सर्कमफरन्स आहे त्याला गुणुले सर्कमफरन्स गुणुले L म्हणजे एरिया असतो. सर्कमफरन्स बरोबर आला 2πr इंटू L. कर्ड सरफेसचा टोटल एरिया, सिलेंडरच्या कर्ड सरफेसचा टोटल एरिया म्हणजे हा सर्कमफरन्स. पण आपण आता कोणता सरफेस विचारात घेतोय, हा गॉसियन, आणि म्हणून इथे घेताना आर स्मॉल घेतलाय कारण आपल्याला एरिया कुणाचा काढायचा आहे, एरिया ऑफ द कर्ड सरफेस ऑफ द गॉसियन सरफेस, एरिया ऑफ कर्ड पार्ट ऑफ द गॉसियन सरफेस. आणि म्हणून फाय इज इक्वल टू उत्तर आलं E इंटू 2πrl, याला इक्वेशन y असं म्हणूया. आता पुढचं काम आपलं फार सोपं आहे. इक्वेशन y, इक्वेशन x, त्याच्या डाव्या बाजू सारखे आहेत म्हणून म्हणजे उजव्या बाजू सारख्या असल्या पाहिजेत. ते इक्वेट करून रिअरेंज केलं की आपल्याला ईचा फॉर्म्युला मिळणार आहे. पण हे कसं आलं मी परत एकदा सांगतो आणि मग पुढे जाऊयात. फिगर लक्षात आली आहे स्टुडंट? हा चार्ज सिलेंडर आहे, इनफायनाइट लेंथचा आहे आणि म्हणून इथं डिफाईन केलं लिनियर चार्ज डेन्सिटी. त्याची लेंथ खूप मोठी आहे, मग त्याच्या युनिट लेंथवर किती चार्ज आहे तर लॅम्बडा एवढा चार्ज, दॅट इज चार्ज पर युनिट लेंथ. लॅम्बडा इज इक्वल टू लिनियर चार्ज डेन्सिटी. ह्या सिलेंडरचा रेडियस कॅपिटल R आहे, याचा हा ऍक्सिस आहे. ह्या ऍक्सिस पासून R एवढ्या अंतरावर P ह्या पॉइंटला इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी किती हे आपल्याला काढायचं आहे. हे काढताना आपण गॉस थेरमचा उपयोग करणार आहोत. गॉस थेरम क्लोज सरफेसला ऍप्लिकेबल आहे आणि म्हणून P ह्या पॉइंटला सामावून घेणारा इमॅजिनरी गॉसियन सरफेस काढला की ज्याची रेडियस R आहे. ऍक्सिस मात्र दोन्ही सिलेंडरचं सारखं आहे, दोन्ही वायरचं सारखं आहे, दोन्ही सरफेसचं सारखं आहे. कोॲक्सियल सिलेंडर, कोॲक्सियल सरफेस. आता आपण ह्याला गॉसियन सरफेस असं म्हणणार आहोत. पण आपण काय केलं, हा जो सरफेस आहे याची लेंथ अजून केली ती L. ही वायर आहे ती इन्फायनाइट लेंथची आहे म्हटली आहे, पण आपण अजून केलेला गॉसियन सरफेस याची लेंथ L एवढी आहे आणि म्हणून पहिल्यांदा लॅम्बडा डिफाईन केलेला आहे. लॅम्बडा म्हणजे चार्ज पर युनिट लेंथ आणि चार्ज पर युनिट लेंथ Q इज इक्वल टू लॅम्बडा इज इक्वल टू Q अपॉन L, म्हणून Q इज इक्वल टू लॅम्बडा इंटू L. याचा अर्थ असा आहे युनिट लेंथवरचा चार्ज लॅम्बडा आहे, मग L एवढ्या लेंथवरचा किती तर लॅम्बडा इंटू L म्हणजेच Q इज इक्वल टू लॅम्बडा L. ही झाली पहिली स्टेप. नंतर आपण काय केलं, हा गॉसियन सरफेस तयार केला. ह्या गॉसियन सरफेसला गॉसस थेरम अप्लाय केला. गॉसस थेरम नुसार ह्या सरफेसनी जेवढा चार्ज एनक्लोज केला आहे तो चार्ज भागिले एप्सिलॉन 0 म्हणजे इलेक्ट्रिक फ्लक्स.
एल एवढ्या लेंथ, म्हणजे ही लेंथ तर इन्फायनाईट आहे, पण ह्या लेंथनी एनक्लोज केलेला म्हणजे ह्या सिलेंडरच्या एल एवढ्या लेंथनी एनक्लोज केलेला चार्ज, आणि तो म्हणजेच किती असतो आपण आत्ताच काढलाय. आणि म्हणून टोटल फ्लक्स थ्रू द गॉसियन सरफेस इज इक्वल टू क्यू अपॉन इप्सिलॉन झिरो अकॉर्डिंग टू द गॉसेस थेरम. आणि मग परत क्यूची व्हॅल्यू ठेवली आहे लॅम्बडा इंटू एल अपॉन इप्सिलॉन झिरो, त्याला इक्वेशन एक्स असं म्हटलंय. आता परत इथं आपण काय केलं, आणखी आपल्याला हा फ्लक्स डेफिनिशनच्या भाषेत, ह्या भाषेत करायचा आहे. फ्लक्स इज इक्वल टू इंटिग्रेशन ओव्हर द क्लोज सरफेस ऑफ वेक्टर ई डॉट वेक्टर डी एस. आणि म्हणून पी हा भोवताली छोटासा एरिया कन्सिडर केला, त्याला म्हटलं एरिया डीएस. आता डीएस ह्या ठिकाणी इंटेन्सिटी कोणत्या दिशेने असेल, तर सरफेसला इंटेन्सिटी नेहमी परपेंडिक्युलर असते, त्या अनुषंगाने इथं परपेंडिक्युलर आहे, हा एरिया पॅरलल आहे, इथं पण ती परपेंडिक्युलर असली पाहिजे, मग इंटेन्सिटी सरफेसला परपेंडिक्युलर. आणि सरफेसचा जो परपेंडिक्युलर असतो तो त्याला एरिया वेक्टर डीएस म्हणतो. दोघे एकाच दिशेने आहेत आणि म्हणून थीटा इज इक्वल टू 0, म्हणून कॉस थीटा इज इक्वल टू 1. आणि मग आता इलेक्ट्रिक फ्लक्स फाय इज इक्वल टू इंटिग्रेशन ओव्हर द क्लोज सरफेस ऑफ वेक्टर ई डॉट वेक्टर डीएस. हा स्केलर प्रोडक्ट आहे, डॉट प्रोडक्ट आहे, हा सोडवला तर याचं उत्तर येतं ई डी एस कॉस ऑफ थीटा. पण कॉस थीटाचं उत्तर 1 आहे म्हणून ई डी एस असं उत्तर येईल. परत ई हा कॉन्स्टंट आहे, तो इंटिग्रेशन चिन्हाच्या बाहेर निघतो, म्हणून फाय इज इक्वल टू ई इंटिग्रेशन ऑफ डी एस ओव्हर द क्लोज सरफेस. आता हा छोटा एरिया आहे, अशा अनेक छोटा एरिया मिळून हा गॉसियन सरफेस तयार झालाय. त्याचा टोटल एरिया म्हणजेच इंटिग्रेशन, आणि तो टोटल एरिया म्हणजे 2 पाय आर इंटू एल. म्हणजे याचा हा जो सर्कम्फरन्स आहे का, तो 2 पाय आर इंटू एल हा कर्ड सरफेसचा एरिया येतो. आणि म्हणून फाय इज इक्वल टू ई इंटू 2 पाय आर इंटू एल, याला म्हणूयात इक्वेशन वाय. आलं लक्षात. आता पुढचं स्टेप फार सोपा. आता ईचं व्हॅल्यू काढायची, आपल्याला ईचा फॉर्म्युला काढायचा आहे. ई म्हणजे इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी. मी एक्स आणि वाय हे दोनच इक्वेशन इथे ठेवतो, बाकीचा पार्ट खोडूया. आता ह्या दोघांना इक्वेट करूया. म्हणजे काय बघा, ई इंटू 2 पाय आर एल हा पार्ट इज इक्वल टू लॅम्बडा एल अपॉन इप्सिलॉन झिरो. यातला हा एल आणि हा एल कॅन्सल होतो, म्हणून शिल्लक काय राहिलं, ई इज इक्वल टू न्यूमरेटरला फक्त लॅम्बडा शिल्लक राहिलं अपॉन 2 पाय हा इप्सिलॉन झिरो इंटू आर. दिस इज द फॉर्म्युला फॉर इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी at a point outside the charged wire that is charged cylinder. पण हा कुणाच्या भाषेत आलाय बघा स्टुडंट्स, लॅम्बडाच्या भाषेत आलाय. लॅम्बडा म्हणजे काय आहे, लिनियर चार्ज डेन्सिटी. प्रॉब्लेम याच्यावरचे न्यूमरिकल सोडवताना हे लक्षात ठेवायचं आहे. क्यू म्हणजे टोटल चार्ज असतो, क्यूला एलनी डिव्हाइड केलं की लॅम्बडा मिळतो. इथे लॅम्बडा आहे चार्ज, लिनियर चार्ज डेन्सिटी डिवाइड बाय 2 पाय इप्सिलॉन झिरो आर, हे उत्तर आलेलं आहे. आता आपण स्पियर प्रमाणे, आता हा पॉइंट कुठे घेतला, या सिलेंडरच्या बाहेर. तशा आणखी काय शक्यता आहेत, तो इथं बाहेर आहे तर तो सरफेसवरती असू शकतो किंवा आतमध्ये असू शकतो. तो चेंज आपण करून घेऊया. तो चेंज अभ्यासण्यासाठी परत आपण हे जे इक्वेशन आहे हे लॅम्बडाच्या भाषेत आहे, ते सिग्माच्या भाषेत कन्वर्ट करूया. सिग्मा म्हणजे सरफेस चार्ज डेन्सिटी. बघूयात कसं कन्वर्ट करायचं ते. हे फायनल इक्वेशन आपण मिळवलं. आता हे कुणाच्या भाषेत आपल्याला कन्वर्ट करायचं आहे, तर आपल्याला हे सिग्माच्या भाषेत कन्वर्ट करायचं आहे. जसं लॅम्बडा म्हणजे लिनियर चार्ज डेन्सिटी, तसं हा सिग्मा म्हणजे सरफेस चार्ज डेन्सिटी आहे, हे लक्षात ठेवा. आणि आपल्याला माहिती आहे सिग्मा इज इक्वल टू चार्ज अपॉन एरिया. आता मला सांगा स्टुडंट्स, आता चार्ज कोणत्या सरफेसवरती आहे, ह्या चार्ज वायर ह्यावरती आहे. आता त्याची लेंथ तर इन्फानाइट आहे. आपण सिग्मा गॉसियन सरफेसला अप्लाय करू शकत नाही, काढू शकत नाही. आपण कुणाला काढू शकतो, चार्ज सरफेसला. म्हणून काय करू, ही जी वायर आहे याची एल एवढी लेंथ विचारात घेऊया, एवढीच लेंथ आतली विचारात घेऊया. आणि मग त्याच्यावर किती चार्ज आहे, तर क्यू इंटू
आत्ताच आपण पाहिलं होतं त्याच्यावरचा चार्ज क्यू म्हणजेच लॅमडा इंटू एल, म्हणजेच किती लॅमडा इंटू एल. थोड्या वेळ मी क्यू असं म्हटलं तर त्याचा एरिया किती असतो आत्ताच आपण काढलं होतं 2 पाय. आता इथे मात्र कॅपिटल आर इंटू एल असेल. जसं मगाशी आपण 2 पाय ह्या सरफेसचा एरिया काढताना 2 पाय आर इंटू एल केलं होतं, तसं आता मला आतला सरफेस म्हणजे मी इथं वेगळ्या हा लाल करून दाखवायचा प्रयत्न करतो. एवढाच पार्टच आपल्याला पाहिजे, एवढाच. याच्यासाठी सिग्मा काढायचा आहे आणि मग याचा सरफेस एरिया म्हणजेच 2 पाय आर इंटू एल. पण ह्या क्यू एल बरोबर काय आहे आपण आत्ताच अभ्यासलंय, लॅमडा एल. ती व्हॅल्यू ठेवली तर हा एल आणि हा एल कॅन्सल होईल, म्हणजेच हा क्यू इथला काढून गेला. म्हणजेच लॅमडा बरोबर काय उत्तर येते बघा. हे इक्वेशन जर आपण रिअरेंज केलं, हा सिग्मा तसाच, सिग्मा इंटू 2 पाय इंटू कॅपिटल आर. येथे स्टुडंट लक्षात, कोणाचा फॉर्म्युला काढला आपण, लॅमडाचा. लॅमडा इज इक्वल टू सिग्मा इंटू 2 पाय आर. मी परत रिपीट करतोय, महत्वाचं आहे. सिग्मा हा कुणासाठी काढलाय, गॉसियन सरफेस साठी नाही. सिग्मा ही चार्ज सरफेसची प्रॉपर्टी आहे. सरफेस चार्ज डेन्सिटी म्हणतो आपण त्याला, चार्ज पर युनिट एरिया असं म्हणतो. आणि म्हणून सिग्मा इज इक्वल टू चार्ज अपॉन एरिया. आपण चार्ज सरफेस हा इन्फानाइट लांबीचा आहे, त्याची एल एवढी लांबीची विचारात घेतली. रिअल एवढ्या लांबीवर चार्ज किती, तर लॅमडा इंटू एल. त्याचा एरिया किती, तर 2 पाय आर इंटू एल. हा एल एल कॅन्सल झाला. हे इक्वेशन रिअरेंज केलं, ते लॅमडासाठी आलं. लॅमडा इज इक्वल टू सिग्मा इंटू 2 पाय आर. इथं कॅपिटल आर आहे हे लक्षात असते, हे मात्र स्मॉल आर आहे. आता याच फॉर्म्युल्यात समजा मी लॅमडाची व्हॅल्यू ठेवली तर मला काय मिळेल बघा. म्हणून ई इज इक्वल टू लॅमडा ऐवजी व्हॅल्यू लिहूयात सिग्मा 2 पाय इंटू कॅपिटल आर डिवायडेड बाय 2 पाय इप्सिलॉन 0 इंटू स्मॉल आर. याच्यातला 2 पाय कॅन्सल झाला, म्हणजे इंटेन्सिटीचा अजून एक फॉर्म्युला तयार झाला. ई इज इक्वल टू सिग्मा इंटू कॅपिटल आर डिवायडेड बाय इप्सिलॉन 0 इंटू स्मॉल आर. हा वेगळा फॉर्म्युला तयार झाला. हा लॅमडाच्या भाषेत आहे, हा सिग्माच्या भाषेत आहे. दोन्ही फॉर्म्युले सेम आहेत. लॅमडा म्हणजे लिनियर चार्ज डेन्सिटी, तर सिग्मा म्हणजे सरफेस चार्ज डेन्सिटी, असं लक्षात ठेवायचं. आतापर्यंत ही चर्चा केली, ते कुठं केली आपण, इंटेन्सिटी ॲट ए पॉइंट आउटसाइड द सिलेंडर. हे दोन फॉर्म्युले काढले पहा आपण. म्हणजे ह्या दोन फॉर्म्युल्यासाठी गणिती भाषेत सांगायचं झालं तर स्मॉल आर ग्रेटर दॅन कॅपिटल आर असं आहे पहा. हे दोन्ही इक्वेशन कधी लागू पडतात, कधी ट्रू आहेत. स्मॉल आर इज ग्रेटर दॅन कॅपिटल आर, याचा अर्थ तो पॉइंट चार्जड सिलेंडरच्या बाहेर आहे. समजा हा पॉइंट इथला उचलून इथं आणला, सरफेस वरती आणला, त्यावेळेस आपण त्याला केस फर्स्ट असं जर म्हटलं तर मॅथमॅटिकली स्मॉल आर इज इक्वल टू कॅपिटल आर असं असेल तर बघा, म्हणजे आउटसाइड द चार्ज वायर होता, आउटसाइड द चार्ज सिलेंडर होता, तो कुठं आला, ऑन द चार्ज द सिलेंडर, ऑन द चार्ज वायर असा आला. म्हणजे गणिती भाषेत स्मॉल आर इज इक्वल टू कॅपिटल आर. ते जर सिच्युएशन मी इथं ठेवलं तर ई बरोबर पहिला फॉर्म्युला कशा प्रकारे बदलेल बघा, लॅमडा अपॉन 2 पाय इप्सिलॉन 0 इंटू कॅपिटल आर. ह्या स्मॉल आरची जागा कोणी घेतली, कॅपिटल आरने घेतली. आणि दुसरा जो फॉर्म्युला आहे सिग्माच्या भाषेतला, इथं हे दोघं सारखे आहेत म्हणजे कॅन्सल होईल, म्हणजे शिल्लक राहत आहे सिग्मा अपॉन इप्सिलॉन 0. दिस इज द फॉर्म्युला फॉर द इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी at a point on the charged cylinder, on the charged wire. आणि तिसरी शक्यता म्हणजे आपण पहिल्यांदा आउटसाइड द सिलेंडर होतो, ऑन द सिलेंडर आलो. आता तिसरा इनसाइड द सिलेंडर. गणिती भाषेत स्मॉल आर ग्रेटर दॅन कॅपिटल आर, स्मॉल आर इज इक्वल टू कॅपिटल आर. तसं तिसरी केस काय असणार आहे, स्मॉल आर लेस दॅन कॅपिटल आर, स्मॉल आर लेस दॅन कॅपिटल आर. त्यावेळेस मात्र इंटेन्सिटी 0 असते. when small r
इज लेस दॅन कॅपिटल आर असं सिच्युएशन असेल तर मात्र ई इज इक्वल टू 0 असं लक्षात ठेवा. इंटेन्सिटी 0 असते. त्याचं कारण आहे ह्याच्या आतमध्ये कुठली एन्क्लोज म्हणजे आपण हा जो गॉसियन सरफेस आहे तो इथं काढणार पहा असा. ह्याच्या आतमध्ये त्यांनी काही चार्जेस एन्क्लोज केलेत का? नाही. म्हणजे इथं सिग्मा इज इक्वल टू काय येणार आहे? 0. ऑटोमॅटिकली इज इक्वल टू 0. म्हणजे बघा चार्ज द सिलेंडरच्या बाहेर इलेक्ट्रिक फील्ड आहे, चार्ज सिलेंडरच्या सरफेसवरती आहे, मात्र चार्ज सिलेंडरच्या आतमध्ये मात्र इंटेन्सिटी 0 आहे. हे फॉर्म्युले स्पिअरला हा कन्सेप्ट सिमिलर आहे पहा. स्पिअरमध्ये पण स्पिअरच्या बाहेर इंटेन्सिटी आहे, ऑन द सरफेस आहे, इनसाइड द स्पिअर मात्र ती 0 असते. इथे पण तसंच आलंय. इनसाइड द चार्ज सिलेंडर ई इज इक्वल टू 0 आहे. त्याचं कारण सिग्मा इज इक्वल टू 0 आहे. स्टुडंट, अशा रीतीने आपण आत्ताच्या तासाला इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी ड्यू टू चार्ज वायर म्हणजेच वायरचा शेप हा सिलेंडर म्हणजे चार्ज सिलेंडर असं म्हणूयात, याचं डिस्कशन केलं. आता हे लक्षात ठेवण्यासाठी महत्वाचे हे 2 फॉर्म्युले आहेत. आणि हे डेरिव्हेशन कसं डिराईव्ह केलं, याची सेंट्रल आयडिया काय, ह्याची ट्रिक काय. तर इथं 2 प्रकारे इलेक्ट्रिक फ्लक्स काढायचा आहे. फायचे 2 इक्वेशन मिळवायचे. एक गॉसेस थेरम अप्लाय करून, दुसरा इलेक्ट्रिक फ्लक्सच्या डेफिनिशननुसार. फाय इज इक्वल टू वेक्टर ई डॉट वेक्टर डी एस. इथं डी एस म्हणजे एरिया व्हेक्टर आहे. एरिया व्हेक्टर म्हणजे काय तर सरफेसला काढलेला परपेंडिक्युलर, त्याला आपण एरिया व्हेक्टर म्हणतो. हे लक्षात असू द्या. मग फॉर्म्युला काय आला? ई इज इक्वल टू आउटसाइड द स्फिअर, आर ग्रेटर दॅन कॅपिटल आर, आउटसाइड द सिलेंडर, सॉरी स्फिअर नाही आहे, ई इज इक्वल टू लॅम्डा अपॉन 2 पाय इप्सिलॉन 0 आर. पण हा कुणाच्या भाषेत आला? इन टर्म्स ऑफ लॅम्डा आला. लॅम्डा म्हणजे लिनियर चार्ज डेन्सिटी. हाच सिग्माच्या भाषेत म्हणजे सरफेस चार्ज डेन्सिटीच्या भाषेत येतोय ई इज इक्वल टू सिग्मा कॅपिटल आर अपॉन इप्सिलॉन 0 इंटू आर. आता ह्याची तुलना स्फिअरशी करा आणि मी सहसंबंध जोडून लक्षात ठेवायला सोपं पडतं पहा. स्फिअरशी याची तुलना केली तर स्फिअरमध्ये काय म्हटलंय? हाच फॉर्म्युला आहे सिग्माच्या भाषेत, फक्त इथं आर स्क्वेअर आहे. तसंच दुसरी केस आपण काय पाहिली? स्मॉल आर इज इक्वल टू कॅपिटल आर म्हणजे तो पॉईंट सरफेसवरती आहे. तसं असेल तर हा फॉर्म्युला सिलेंडर आणि स्फिअरला सारखाच आलाय. थोडक्यात चार्ज सरफेसवरचा जो फॉर्म्युला आहे तो दोन्ही ठिकाणी सारखा आलाय. तो आहे सिग्मा अपॉन इप्सिलॉन 0. आणि तिसरं साधर्म्य आहे ह्या दोन्ही डेरिव्हेशन मधला तिसरा मुद्दा आहे तो सारखा आहे दोन्ही ठिकाणी. तो म्हणजे जसं चार्ज द स्फिअरच्या आतमध्ये इंटेन्सिटी 0 आहे, त्याप्रमाणे इथं आपण असं कन्क्लुजन काढलंय की चार्ज द सिलेंडरच्या आतमध्येही इंटेन्सिटी 0 आहे. स्टुडंट्स, हे जे डायग्राम्स वगैरे आहेत हे काढताना कशा काढायच्या काय आता तुम्हाला हे डेमॉन्स्ट्रेटिव्ह लेक्चरमध्ये लक्षात आलंय, पण ह्याची तुम्ही प्रॅक्टिस करणं गरजेचं आहे. नुसतं असं डोळ्यांनी पाहून हे लक्षात येत नाहीये आणि आपल्याला ते प्रॅक्टिस करून ह्या डायग्राम व्यवस्थित काढणं, फॉर्म्युला लक्षात ठेवणं, कन्सेप्च्युअली अंडरस्टँड करणं फार महत्त्वाचं आहे. त्यासाठी तुम्ही व्यवस्थित सराव करायचा आहे. याच्या नोट्स जे आहेत ते मी याच्याबरोबर पाठवतोय. तुम्ही नोट्स जे आहेत ते रोजच्या रोज वहीत लिहायचे आहेत. तेच तुमचं असाइनमेंट आहे, तेच तुमचं होमवर्क आहे. आणि या निमित्तानं अजून एक सांगायचं आहे मला, आपण याच्या अगोदर वेव्ह ऑप्टिक्स हा चॅप्टर पूर्ण केला, त्याचे आपण अनसॉल्व्ड एक्झाम्पल्स सोडवून दिले, तुम्हाला त्याच्या नोट्स पाठवल्या. पण त्याची व्यवस्थित वही मेंटेन करा. त्या वहीमध्ये सर्व लिहा. आणि पुस्तकामध्ये काही सोडवून दिलेले एक्झाम्पल्स आहेत ते तुमचं होमवर्क आहे, हे लक्षात असू द्या. इयत्ता 11वीमध्ये आपण जी स्ट्रॅटेजी वापरली होती तीच आपण इथं वापरतोय. पुस्तकामध्ये सोडवून दिलेले एक्झाम्पल्स तुम्ही होमवर्क म्हणून परत वहीत लिहिणार आहात. फक्त लिहिताना समजून लिहा, ॲज इट इज कॉपी करू नका. आणि जे सोडवलेले नाहीत, अनसॉल्व्ड आहेत, ते तर आपण डिस्कस केलेले आहेत. तरी त्यात काही डिफिकल्टी असेल तर तुम्ही परत समक्ष विचारू शकता. आताच्या तासाला आपण इथं थांबूया.